नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण ही सिरीज पूर्ण वाड्याची. तर आम्ही गेलो होतो वाड्याला. तर दुपारची वेळ झालेली होती. आम्ही खूप सारे मंदिर वगैरे टेम्पलला व्हिजिट करत होतो. तर वृंदावनमध्ये जे आहेत टेम्पल्स ॲज इट इज तसेच आहेत. इथे पण फक्त आकाराने छोटे आहेत, एवढंच आहेत. कीर्तन चालू होतं. मग मैथिलीने आणि यांनी कीर्तनमध्ये सहभाग घेतला. खरंच खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटलं. मैत्रिणीने खरंच खूप छान ड्रेस घातला होता. थोडेसे तिथे फोटोशूट केले. खरंच खूप छान आणि ब्युटिफुल नेचर होतं. मला खूप आवडलं हे नेचर. इवन मैथिली पण खूप वेळ खेळत होती. खरंच खूप छान वाटलं तिला. इथे आम्ही त्यांना फुटाणे घेऊन दिले होते. ही माझी भाची आहे. तर आम्ही सगळेजण ह्यांना फुटाणे दिले होते छोट्यांना. तर ती खात होती. थोडासा त्यांना टाईमपास. खरंच खूप छान आहे हे. तुम्ही पण नक्की विजिट करा वाड्याला. मुंबईहून 4 तास लागतात वाड्यासाठी. वाडा एक तालुका आहे, गावही आहे. तर महाराजांसाठी गौरांग प्रभूंनी हे गाव उभं केलं पूर्ण ॲज इट इज वृंदावन म्हणून. तर खूप छान आहे सगळं. इथे सगळे तुम्हाला धोती आणि कुर्ते घातलेलेच दिसतील लोक. जे पुरुष आहेत ते, आणि महिला आहेत ते फक्त साडी, आणि जर मुले असतील तर गोपी ड्रेस घातलेले दिसतील. इथे मस्त मैथिलीला शांत झोपवलेलं. मैथिली खाऊन झोपी गेली ती मस्त ग्राउंडवर. म्हणजे हिरवळ होती खूप छान मस्त. मग 6 वाजता मैथिली मस्त छान उठली. त्यानंतर मग आम्ही यमुना नदी गेलो. यमुनाच्या तिरी यमुनाच्या तिरीत एक छोटेसे दिवे लावलेले आहेत. ते ओरिजिनल आहेत. ते कसे मस्त लावलेले आहेत. खरंच खूप छान होतं. एकदम नॅचरल ब्युटी आहे. तर इथेही बसलेले होते कारण आरती इथे मस्त आता आरती चालू होणार होती. तर मस्त वाट बघत पाहिलेलं होतं आम्ही. ही रिक्रिएट केलेलं आहे. ही ॲक्च्युली नदी नाही आहे इथे यमुनेची. खूप सारे लोक पण आलेले आरतीसाठी जमा होत होते. मस्त छान. हे आहे वाड्याचं मेन टेम्पल. खरंच खूप छान होते ह्याच्या पायऱ्या. पाहाल तुम्ही. खरंच खूप छान आणि मस्त होतं हे राधाराणीचं टेम्पल. खूप मोठं आणि भव्य असं होतं. खूप गर्दी जमली होती. वरचं डेकोरेट आणि आर्ट मला खूप छान वाटलं. खरंच खूप छान होतं हे. सगळे दर्शन घेत होते. आणि इथे इकडं लेक्चर चालू होतं. खरंच खूप खूप सारे लोक आली होती. इथे थोडे फॉरेनर डिवोटीज पण बसले होते रशियाचे. मैत्रीचे फोटो काढण्यासाठी तिला उभी करत होतो, पण ती नाही राहिली उभी. तोंडात बोट घालून बसली तशीच. इथे सगळं भगवद्गीता कोरलेली आहे मस्त. एवढं हे डिवोटीज होते सगळे फॉरेनर. मग बाहेर आलो. मंदिरच्या समोर हे फाउंटन दिसलं असं. तिथे थोडे फोटोशूट केले मैथिलीचे. खूप सुंदर असं दिसत होतं. त्यानंतर मग आम्ही निघालो लेक्चरसाठी. कारण 8:30 वाजता महाराजांचं लेक्चर चालू होणार होतं. त्याच्यासाठी आम्ही निघालो. पण इथे गौरांग प्रभूंचं लेक्चर चालू होतं. गौरांग प्रभू माहीत असेल ते खूप फेमस आहेत. थोडा वेळ त्यांचं लेक्चर ऐकलं.
थंडी होती तिकडे. नंतर महाराजांचं लेक्चर झालं आणि नंतर मग झालं ते कीर्तन चालू झालं. मग खरंच खूप छान आणि एन्जॉय केलं कीर्तन सगळ्यांनी. मस्त डान्सिंग कीर्तन झालं. महाराजांचे लेक्चर्स आणि व्हिडिओ कीर्तन्स जर हवे असतील तर लिंक पण देते मी, नाहीतर यूट्यूबला असतील. राधानाथ स्वामी महाराज ते गेलो. 11:15 वाजले होते रात्रीचे. तर आम्ही निघालो बसच्या दिशेने, कारण बसमध्ये बसायचं होतं. चला तर कसं वाटतं हा व्हिडिओ, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.